इयत्ता 8वी विषय इतिहास पाठ 6वा स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1. भारत सेवक समाजाची स्थापना डॅश यांनी केली. पर्याय गणेश वासुदेव जोशी, भाऊदाजी लाड, महादेव गोविंद रानडे, गोपाळकृष्ण गोखले. उत्तर ड. गोपाळकृष्ण गोखले यांनी. 2. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅश येथे भरवण्यात आले. पर्याय पुणे, मुंबई, कोलकाता, लखनौ. उत्तर मुंबई येथे. 3. गीतारहस्य हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला. पर्याय लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल. उत्तर लोकमान्य टिळक यांनी. व नावे लिहा. 1. मवाळ नेते गोपाळकृष्ण गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. जहाल नेते बाळ गंगाधर टिळक, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल. प्रश्न दुसरा, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 1. स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांची अस्मिता जागृत झाली. उत्तर भारतीय विद्वानांनी प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, धर्मग्रंथ आणि परंपरांचा अभ्यास केला. भारताला समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे याची जाणीव भारतीयांना झाली. त्यामुळे भारतीयांच्या मनात स्वाभिमान, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली. 2. भारतीय राष्ट्रीय सभेत 2 गट तयार झाले. हे सकारण स्पष्ट करा. उत्तर भारतीय राष्ट्रीय सभेतील नेत्यामध्ये कार्यपद्धतीबाबत मतभेद होते. काही नेते शांततेच्या आणि सनदशीर मार्गाने आंदोलन करावे असे मानत होते, त्यांना मवाळ म्हणत, तर काही नेत्यांच्या मते स्वातंत्र्यासाठी तीव्र संघर्ष करणे आवश्यक होते, त्यांना जहाल म्हणत. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय सभेत 2 गट तयार झाले. 3. लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करायचे ठरवले. हे सकारण स्पष्ट करा. उत्तर ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबली. बंगाल प्रांत मोठा असल्याने प्रशासन चालवणे कठीण आहे असे कारण पुढे करून लॉर्ड कर्झनने 1905 मध्ये बंगालची फाळणी जाहीर केली. प्रत्यक्षात हिंदू मुस्लिमांत फूट पाडून स्वातंत्र्य चळवळ कमकुवत करणे हा त्यामागील उद्देश होता. प्रश्न तिसरा टिपा लिहा. 1. राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे. उत्तर भारतातील विविध भागांतील लोकांना धर्म, जात, भाषा व प्रांतभेद विसरून एका व्यासपीठावर आणणे हे राष्ट्रीय सभेचे मुख्य उद्दिष्ट होते. लोकांमध्ये ऐक्य भावना निर्माण करणे, परस्परांच्या समस्या समजून घेणे आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे यासाठी राष्ट्रीय सभा कार्य करत होती. 2. वंगभंग चळवळ. उत्तर 1905 मध्ये लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली. या निर्णयाविरुद्ध संपूर्ण भारतात आंदोलन सुरू झाले. 16 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला. वंदे मातरम हे गीत गायले जाऊ लागले. विद्यार्थी, नागरिक आणि नेत्यांनी स्वदेशी व बहिष्कार आंदोलन केले. या आंदोलनाला वंगभंग चळवळ असे म्हणतात. 3. राष्ट्रीय सभेची चतुसूत्री. उत्तर 1906च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही चतुसूत्री स्वीकारण्यात आली. स्वदेशी वस्तूंचा वापर करणे, परदेशी वस्तूवर बहिष्कार टाकणे, राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार करणे आणि स्वराज्य मिळवणे ही या चतुसूत्रीची मुख्य तत्वे होती. प्रश्न चौथा, भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. प्रशासकीय केंद्रीकरण, आर्थिक शोषण, पाश्चात्य शिक्षण, भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास, वृत्तपत्रांचे कार्य. उत्तर प्रशासकीय केंद्रीकरण. ब्रिटिश प्रशासनामुळे भारतात एकछत्री अंमल सुरू झाला. देशभर समान कायदे व धोरणे लागू झाली. रेल्वे, रस्ते आणि दळणवळणाच्या साधनामुळे विविध प्रांतांतील लोकांचा परस्पर संपर्क वाढला. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण झाली.
2. आर्थिक शोषण. ब्रिटिशांनी भारताचे आर्थिक शोषण केले. शेतकऱ्यांवर करांचे ओझे वाढले, नगदी पिके घेण्यास भाग पाडले गेले आणि दुष्काळामुळे शेती उद्ध्वस्त झाली. पारंपरिक उद्योगधंदे बंद पडल्याने बेकारी वाढली. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला. 3. पाश्चात्य शिक्षण. पाश्चात्य शिक्षणामुळे भारतीयांना न्याय, स्वातंत्र्य, समता, लोकशाही आणि राष्ट्रवाद यासारख्या नवीन विचारांची ओळख झाली. इंग्रजी भाषेमुळे भारतातील विविध भागातील लोकांमध्ये संपर्क वाढला आणि राष्ट्रीय भावना बळकट झाली. 4. भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास. भारतीय व पाश्चिमात्य विद्वानांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला. भारताला महान सांस्कृतिक वारसा लाभला आहे याची जाणीव भारतीयांना झाली. त्यामुळे भारतीयांचा स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम जागृत झाले. 5. वृत्तपत्रांचे कार्य. इंग्रजी व प्रादेशिक भाषांतील वृत्तपत्रांनी जनजागृती केली. वृत्तपत्रांतून ब्रिटिश सरकारच्या धोरणांवर टीका करण्यात आली. लोकांमध्ये राजकीय जागृती निर्माण झाली आणि राष्ट्रीय चळवळीला बळ मिळाले.